नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भांडवल उभारणीचे जे वेगवेगळे स्रोत आहेत त्या स्रोतांपैकी व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्ज हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला व्यावसायिक बँका अल्प आणि मध्यम मुदतीच्या व्यावसायिक वित्तीय गरजांचा वित्तपुरवठा करणारे अनेक स्रोत आहेत. या सर्व स्रोतांमध्ये व्यावसायिक बँका हा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात जास्त वापर होत असणारा प्रबळ अशा प्रकारचा एक स्रोत आहे. म्हणजे थोडक्यात या व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्त व्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक ठेवीदाराची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या ठेव योजना सुद्धा या ठिकाणी राबवतात आणि अशा ठेव योजनांमधून बचत या ठिकाणी गोळा केली जाते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, बचत करणारे गुंतवणूकदार जे आहेत, त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून बचत करण्याकरता प्रवृत्त करायचं आणि ही गोळा केलेली बचत व्यावसायिक वित्त व्यवस्था जी आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारची कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून द्यायची, त्यांच्यासाठी योजना राबवायच्या आणि यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका या व्यावसायिक बँकांची असते. मग या ठिकाणी या व्यावसायिक संस्थांना मुदतीचे कर्ज असेल किंवा विविध कारणांसाठी कर्ज भांडवल या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या व्यावसायिक बँका करतात. कमर्शियल बँका अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांची या व्यावसायिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका या व्यावसायिक बँकांची आहे. साधारणपणे संस्थात्मक व्यावसायिकांना हे व्यावसायिक बँका खालील प्रमाणे या ठिकाणी मदत करतात. कंपन्यांना मुदतीचं कर्ज देऊ करते, कंपन्याचे भाग व कर्जरोखे विकत घेते, कंपन्यांच्या ज्या प्रतिभूती असतात त्या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीची हमी घेते किंवा खरेदीची हमी घेते. त्याचबरोबर अल्पकालीन वित्त पुरवण्यात व्यावसायिक बँका अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि हे अल्पमुदतीचं भांडवल किंवा अल्पमुदतीचं वित्त खऱ्या अर्थानं कंपन्यांना खेळत्या भांडवलासाठी आवश्यक असतं. म्हणजे थोडक्यात कंपन्यांना आवश्यक असणारं खेळतं भांडवल उपलब्ध करून घेण्याचा हा एक प्राथमिक स्रोत या ठिकाणी हे व्यावसायिक बँकांच्या माध्यमातून बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच खेळत्या भांडवलासाठी वित्त पुरवठा करण्याचा हा प्राथमिक स्रोत आहे असंही म्हणायला हरकत नाही. बँकांनी पतपुरवठा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या योजनांचा सविस्तर आपण विचार करूया. त्यामध्ये सगळ्यात पहिली योजना आहे अधिविकर्ष सवलत, म्हणजेच त्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो. ही सुविधा बँकेत चालू खातं म्हणजेच करंट अकाउंट असलेल्या कंपनीला दिली जाते. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने मंजूर केलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम कर्ज खात्यातून काढता येते. मात्र या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळ अशी रक्कम या ठिकाणी काढू शकतो आणि खातेदार या रकमेची परतफेड सुद्धा त्याच्या सोयीनुसार करू शकतो. इथं या खातेदाराने जेवढी रक्कम या ठिकाणी वापरलेली असेल, जेवढी रक्कम त्यांनी काढलेली असेल तेवढ्या रकमेवरच त्याच्या व्याजाची आकारणी या ठिकाणी केली जाते. त्यानंतर दुसरा
दुसरी योजना आहे रोख पत, कॅश क्रेडिट, त्याला आपण CC अकाउंट असं म्हणतो. हा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. आणि ही सुविधा अधिविकर्षाच्या सवलतीच्या पद्धतीप्रमाणेच या ठिकाणी दिली जाते. एका ठराविक तारणाच्या मार्जिनपर्यंत कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो. म्हणजे थोडक्यात CC अकाउंट मंजूर करत असताना 1 लाखाचं, 2 लाखाचं, 5 लाखाचं असं CCचं या ठिकाणी कर्ज मंजूर केलेलं असतं, कॅश क्रेडिट मंजूर केलेलं असतं. मात्र हे मंजूर करत असताना ते तारण म्हणून काहीतरी या ठिकाणी मालमत्ता दिलेली असते. मग ती मालमत्ता स्थिर असेल अथवा चल मालमत्ता असेल. मग अशा प्रकारच्या मालमत्ता तारण घेऊन बँका या ठिकाणी कर्ज मंजूर करत असतात. व्याज मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम या ठिकाणी हा खातेदार वापरेल, म्हणजे कॅश क्रेडिट अकाउंट ज्या कंपनी असेल त्या कंपनी जेवढी रक्कम या ठिकाणी वापरेल तेवढ्या रकमेवरतीच व्याज आकारलं जातं. हा फायदा खऱ्या अर्थानं कंपन्यांना असतो किंवा व्यावसायिक संस्थांना असतो. आणि म्हणून कॅश क्रेडिट हे अतिशय लोकप्रिय व्यावसायिक क्षेत्रामध्ये असणारा कर्जाचा प्रकार आहे. त्यानंतर रोकड कर्ज, कॅश लोन. या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते आणि संपूर्ण रकमेवरती व्याज आकारलं जातं. जर या ठिकाणी मुदलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावरती व्याज आकारलं जातं. मात्र सुरुवातीला जेवढं या ठिकाणी कर्ज मंजूर झालेलं असेल तेवढं संपूर्ण कर्जाची रक्कम खातेदाराच्या खात्यावरती जमा केली जाते आणि त्या सगळ्या रकमेवरती व्याज या ठिकाणी आकारलं जातं. त्यानंतर चौथी या ठिकाणी योजना आहे सूट देऊन हुंडी वटविणे. एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक आणि आदेशकीकडून रक्कम मिळू शकतो. आदेशक या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडी सूट घेऊन ही रक्कम मिळू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे, पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करतं आणि अशा प्रकारे हुंडी ही एक व्यापारी देयक आहे. बँक हुंडीचा स्वीकार करते आणि रोख रक्कम उधार म्हणून या ठिकाणी देते. याचं छोटंसं या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची गरज आहे, मात्र ती वस्तू पैशाअभावी तो घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे ती वस्तू आहे ती वस्तू त्याला विकायची, कारण त्याला पैशाची गरज आहे. म्हणजे वस्तू खरेदी करणारा पैशाअभावी ती वस्तू खरेदी करत नाही आणि वस्तू विकणारा त्याला पैशाची गरज आहे म्हणून या ठिकाणी ती वस्तू विकतो. आता या दोघांमध्ये जर व्यवहार व्हायचा असेल तर तो कसा होऊ शकेल? ज्याला ती वस्तू खरेदी करायची तो या ठिकाणी हुंडी किंवा वचनचिठ्ठी लिहून या ठिकाणी देतो कुणाला? वस्तू विक्रेत्याला. वस्तू विक्रेता ती वचनचिठ्ठी घेतो. साधारणपणे 1 महिना या मुदतीची ती असते. ती वस्तू विक्रेता हुंडी घेतो आणि वस्तू त्याला देतो खरेदीदाराला. म्हणजे खरेदीदाराने ते काही पैसे दिले नाहीत, फक्त वचनचिठ्ठी लिहून दिली. विक्रेत्याने काय केली? वस्तू दिली, मात्र वचनचिठ्ठी घेतलेली आहे. ही वचनचिठ्ठी किंवा हुंडी तो विक्रेता घेऊन आपल्या बँकेकडे जातो आणि बँकेमध्ये ही वचनचिठ्ठी किंवा हुंडी देतो. ती हुंडी किंवा वचनचिठ्ठी बँकेमध्ये दिल्यानंतर बँक त्या हुंडीच्या 80% किंवा 90% काही जी रक्कम असेल तेवढी रक्कम त्याला देतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ती हुंडी किंवा वचनचिठ्ठीवरती 80% रक्कम या ठिकाणी विक्रेत्याला मिळाली. बँक काय करते? त्या हुंडीची किंवा वचनचिठ्ठीची मुदत संपल्यानंतर पूर्ण हुंडीची रक्कम खरेदीदाराकडून वसूल करते. आता समजा ती वचनचिठ्ठी जर 2,000ची असेल किंवा एक 50,000ची वचनचिठ्ठी असेल तर वस्तू विक्रेत्याला 40,000 देते आणि इकडून मात्र
ज्यांनी वचनचिठ्ठी लिहून दिली विक्रेता खरीददार, त्या खरीददाराकडून मात्र 50,000 बँक वसूल करते. म्हणजे बँक स्वतःचं व्याजसुद्धा या ठिकाणी वसूल करते. आणि अशा पद्धतीनं विक्रेत्याची गरज आणि खरेदीदाराची गरज दोघांची गरज या ठिकाणी भागते. मात्र हे एक शॉर्ट टर्म लोन या ठिकाणी आहे, कर्जाचा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही एक योजना अतिशय महत्त्वाची व्यावसायिक बँका कंपन्यांसाठी किंवा सर्वसाधारण व्यावसायिक संस्थांसाठी उपलब्ध करून देत असतात असं म्हणायला हरकत नाही. यानंतर वित्तीय संस्थांची कर्जे, पुढचा भाग व्यावसायिक बँका इथं संपल्या. त्यानंतर वित्तीय संस्थेची कर्जे. 1948 देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणाची घोषणा केली गेली. केंद्र व राज्य सरकारांनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली गेली. कारण त्या काळामध्ये आपल्याकडे औद्योगिक क्षेत्र अतिशय वीक होतं. त्यांना या ठिकाणी भांडवल उपलब्ध होत नव्हतं, कच्च्या मालाच्या अडचणी असायच्या. आणि त्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर भारत सरकारने औद्योगिक धोरणाची घोषणा केली आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम मुदतचं तसेच दीर्घ मुदतीचे निधी या ठिकाणी पुरवत असतात. नवीन कंपनी असेल तसेच इतर कंपन्यांसाठी अशा प्रकारची आर्थिक मदत उपयुक्त असते. या विविध वित्तीय संस्थांना 4 भागांमध्ये वर्गीकृत केलेलं आहे. विकासप्रणीत बँका आहेत, वित्तीय संस्था आहेत, गुंतवणूक प्रणीत संस्था आणि राज्यस्तरीय संस्था. अशा 4 भागांमध्ये वर्गीकरण या वित्तीय संस्थांचं केलेलं आहे. त्याचं आपण डिटेलमध्ये त्याची माहिती घेऊया. या विकासप्रणीत बँका पहिला जो आहे प्रकार, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCL, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ICICI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया IRBI. त्यानंतर वित्तीय संस्था रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड RCTC, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड इन्फॉर्मेशन कंपनी ऑफ इंडिया TDICI, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया TFCI. हे वित्तीय संस्था आहे. त्यानंतर गुंतवणूक प्रणीत संस्था, त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया UTI, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GIC. आणि राज्यस्तरीय संस्था त्यामध्ये SFC म्हणजे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आणि SIDC म्हणजे स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत, ह्या वित्तीय संस्था विविध प्रकारची मदत कंपन्यांना करत असतात. मग मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणं असेल, कंपनीचे भाग किंवा कर्जरोखे खरेदी करणं असेल, किंवा प्रतिभूतींच्या विक्रीच्या प्रक्रियेमध्ये भाग विमेकरी म्हणून काम करत असतात आणि कर्जाऊ रकमेसाठी हमीदार म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करतात. अशा प्रकारचे मदत या वित्तीय संस्था कंपन्यांसाठी व्यावसायिक संस्थांसाठी करत असतात. त्यानंतर शेवटचा भाग आहे व्यापारी कर्जे. कोणताही व्यवसाय कर्ज किंवा उधारीशिवाय चालवता येत नाही आणि उधारी हा व्यवसायाचा आत्मा आहे. व्यापारी कर्ज हा अल्प मुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्पादक असतील, घाऊक व्यापारी असतील, किरकोळ व्यापारी असतील, तेच वस्तूंचा आणि साहित्यांचा पुरवठा करणारे हे उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको या ठिकाणी असं म्हटलं जातं. म्हणजे घाऊक व्यापारी असतील, उत्पादक असतील किंवा वस्तूंचा किंवा साहित्याचा पुरवठा करणारे असतील, त्यांना व्यापारी धनको असं म्हटलं जातं. ते वस्तूंची विक्री इतर व्यवसाय संस्थांना करत असतात आणि ही देयके रक्कम किंवा ही देय रक्कम ते भविष्यात स्वीकारतात आणि अशा प्रकारचं कर्ज उधारी किंवा विक्री वाढवण्याच्या उद्देशाने केलं जातं. म्हणजे थोडक्यात वस्तूंची उधारीनं खरेदी करणं आणि उधारीचे पैसे ठराविक कालावधीनंतर ठराविक मुदतीनंतर परत करणं, म्हणजे पूर्वकाळ चालत आलेली ही पद्धत आहे. या पद्धतीनुसार त्यांना अशा प्रकारची सवलत म्हणजे उधारीची सवलत द्यावी लागते.
व्यापारी कर्ज हे रोखीचं कर्ज नाही. ही एक प्रक्रिया झाल्यानंतर किंवा ही एक विक्री झाल्यानंतर एक ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. आणि वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं तर जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्याच व्यापारी कर्ज असं म्हटलं जातं. म्हणजे 1 महिन्यासाठी उधारी सवलत दिली ते एक व्यापारी कर्ज आहे. समजा एखाद्या दुकानदाराला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्याचं या ठिकाणी किरकोळ दुकान या ठिकाणी आहे आणि किरकोळ दुकानामध्ये माल खरेदी करण्याकरता घाऊक व्यापाऱ्याकडे तो गेला घाऊक बाजारपेठेमध्ये आणि घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू खरेदी केल्या उधारीवरती. 1 महिन्याचा त्याला मुदत असेल तर 1 महिन्याची मुदत म्हणजे शॉर्ट टर्म लोन, तेवढं उधारीची सवलत म्हणजे शॉर्ट टर्म लोन झालं. त्यालाच या व्यापारी कर्ज असं या ठिकाणी म्हटलं जातं. व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोट्या घाऊक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादारांवर अवलंबून राहावं लागतं, कारण कोणत्याही कर्ज व दस्तऐवजावर सही न करता कर्ज घेण्याचा हा सोपा मार्ग आहे. आणि ही वित्तपुरवठ्याची सहज उपलब्ध असणारी आणि स्वस्त पद्धत आहे. कुठलंही या ठिकाणी तारण द्यावं लागत नाही, कुठल्याही बँकेकडे या ठिकाणी जावं लागत नाही. केवळ या ठिकाणी उधारीची सवलत घ्यायची म्हणजेच त्या 30 दिवसाच्या कालावधीसाठी ती एक कर्ज उपलब्ध करून घ्यायचं. त्यालाच व्यापारी कर्ज असं म्हणायचं. व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरवठादार म्हणजे सप्लायर पुरवठादार वस्तूंची विक्री करतो आणि स्वेच्छेनेच 30 दिवस अथवा अधिक दिवसांची देयक देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच देयक रक्कम दिली गेली तर त्यावर सूट देतो आणि व्यापारी कर्जाच्या अटी आणि नियम हे खऱ्या अर्थानं लवचिक असतात. तर शेवटी काय, व्यापाऱ्यांना जेवढी रक्कम लवकर मिळेल तेवढा त्यांचा फायदा असतो आणि त्यामुळं काही प्रमाणामध्ये अशा प्रकारचे व्यापारी ज्यांनी उधारीची मुदत संपण्याच्या अगोदर रक्कम दिली आहे त्यांना काही सूट या ठिकाणी दिली जाते. अशा पद्धतीनं व्यापारी कर्ज हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं व्यावसायिक संस्थांसाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आजच्या भागामध्ये आपण बंधपत्रे, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्ज हे भाग या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी आपला हा टॉपिक इथं संपवतोय. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.